जपणारं कोण असतं? आपले आजी बाबा. आजी आजोबा. अगदी बरोबर. तर मग ते आजी आजोबा आपल्या कुटुंबाला काय करतात? एकत्रित बांधून ठेवतात. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात. बांधून ठेवतात म्हणजे काय करतात? की आपल्या काका काकू, आई बाबा, आत्या या सगळ्यांचं ते मूळ असतं जे आपल्याला नातेवाईक मिळालेले असतात. मग आपले आजी आजोबा आपलं काय असतात? आपल्या घरातला एक वटवृक्ष असतात आणि आपण त्या वटवृक्षाचे काय असतो? फांद्या. आपण वटवृक्ष आपण म्हणजे आपल्या आजी आजोबा वटवृक्ष असतात. त्याची पानं, फांद्या हे कोण असतं? ते आपले आई वडील, काका काकू, काका, आत्या आणि आपण त्या वटवृक्षावर बागडणारे, फिरणारे, खेळणारे पक्षी असतात. तर मग आज आपण अशाच प्रकारे महेंद्र कदम यांचा आजी कुटुंबाचा आवड हा घटक अभ्यास करा. आपण म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल का? आगळ म्हणजे काय तुम्ही सांगू शकाल का? आगळ कशाला म्हणतात आणि आगळ कशी कुठं वापरतात हे माहिती आहे का तुम्हाला? आगळ म्हणजे आपल्या खेडेगावामध्ये किंवा जुने वाडे वगैरे बघत असतात तर त्या वाड्याला एक दार असतं. तिला खूप मोठं लाकडी असतं आणि ते दार बंद करण्यासाठी एक विशिष्ट धातूची जसं की लोखंडाची किंवा लाकडाची अशी एक पट्टी असते. त्याच्या हेतूने आपण काय करतो? ते दार पूर्णपणे कवाड किंवा दरवाजा बंद करण्यासाठी किंवा त्याला एक आपण खूप वापरतो आताच्या काळात. पण त्या काळामध्ये मोठी अशी आवड टाकली जायची जेणेकरून ते दार उघडता नाही येणार. ज्यावेळेस आपण आतून त्यावेळेस सिस्टम पडले जाते. तर मग आज आपण आजी एक कुटुंबाचा आवड तर आपल्याला याच्यावरती पाठ वाचतो.
तुम्ही किती दिवस भाकरी करायच्या, तुम्ही किती दिवस दूध भरायचं, कालवण किती करायचं, भांडी किती घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचा काम हे रोटेशन बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असायचा. एक नसेल तर तिला ती शिकवायची, पण कामातनं कोणाचीही सुटका नसायची. भाकरी करत घ्या, करत मुलीला टाकून आणि सरपण नसलं की गड्यांची पडली. तर मग आता तुम्ही काय करा, वाचन करा, तोपर्यंत मी लेखकाच्या अपर्णा लेखकाच्या घरी असलेल्या गायीचे नाव सांग. लेखकाच्या घरी असलेली गाय कपिला होती. कपिला. अगदी बरोबर. तर आपल्याला काय दिसून येतं, आपण आता पाठ वाचला करतो, तर त्याच्यामध्ये काय सांगितले की माझी आजीचं वर्णन कसं केलं ह्याच्यामध्ये, की माझी आजी छान म्हणजे जवळपास 3.5 फूट उंचीची, रंगानं कोरी असूनही पुन्हा पावसाला राखलेली त्वचा. तर आपण ह्याच्यामध्ये वेगळा शब्द काय येतो, याच्यामध्ये राखलेली त्वचा, नवीन शब्द. राखलेली त्वचा म्हणजे काय सांगता येईल का? राखलेली म्हणजे काय? खूप कष्ट. मी सांगताय राखलेली त्वचा म्हणजे काय? राखलेली त्वचा म्हणजे काय? पुन्हा पावसाळ्यात काळवलेली त्वचा. म्हणजे आपण काय करतो की लेखकाची जी आजी आहे तिचं तिने काय सांगितलं, पुन्हा पावसामध्ये काम केलेलं आहे, वय खूप आहे, तर नवऱ्या बाबाचा सगळा संसार वेळेत पडून तिसऱ्या वर्षी तुम्हाला काढून आजीच्या हातात 70 मुलांनी तरी काढून ते काय सांगते की माझ्या आजीवरती याच्यामध्ये सांगितलेलं की आजी आमच्या पिढीवर खूपच गाजवणार. म्हणजे काय खूपच गाजवणारी म्हणजे आजही ती तितकीच म्हणजे कडक. वयस्कर असली तरी तिची ती नवऱ्याच्या हातातून संसार सांभाळत होता. आणि 70 मुलांनी तुझ्या हातात अजून काय लागली बाबा त्यांनी आता आपण पाहतो काही जणांना बाप आलेला असतो, काही जण बापून चालतात, आजी बापून पाहतोच ना. तर त्यांचं तसंही आजीचं काही बाप वगैरे राहिलेलं होता की बिना पाण्याची चालू होती. त्याचबरोबर आजी चालूच्या वेळी सांगितलं याचं लेखकाने की हातात काठी तर नव्हतीच, पण त्याबरोबर सगळे दात देखील शाबूत होते आणि मोठ्यासाठी चमकत देखील राहायचे. तो मात्र एकही केस काळा नव्हता, म्हणजे सगळे केस पांढरे होते. आणि आजीची काळ कशी होते तर विशाल होते, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेव होती. तर त्या चेहरा कसा होता तरुणपणाचे, आजीचा चेहरा कसा होता की आजीचे काळ विशाल होते, दात पांढरे शुभ्र होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, तरी पण त्या तरुणपणी किती सुंदर असतील याची एखाद्या थोडीशी जाणीव होते. त्याचे आता इतकी छान दिसली तर तरुणपणी किती छान असेल असं लेखकाचा आधार होतो. आणि त्याचबरोबर लेखक काय सांगतात की आजीचा गणक काय होता, पायात घेण्याचे नाल्याच्या वाहनाच्या म्हणजे म्हणा नाल्याच्या वाहना. वाहना म्हणजे काय माहिती का? चप्पल. नाल्याचं म्हणजे काय, आपण काय करतो ज्यावेळेस थोडा ठिकाणी फिरायला जातो, म्हणजे शक्यतो आपण प्रवास करत असताना तर पाय पाऊल असतात, त्या टापा ज्या टाकत जात असतो तर त्या झिजतात. त्या झिजू नये म्हणून काय करायचं, त्याला लोखंडाचं युवा साकाराचं लोखंडाचं एक बसवलेलं असतं, त्याला काय म्हणतात, नाल म्हणतात. आणि आजीच्या चपलीला पण काय लागलं होतं, आजीची चप्पल झिजू नये म्हणून एक त्या काळामध्ये कसं होतं की श्रीमंत लोक हे नाल्याच्या चपला वापरायचे. आता आपण टाटा बाटा यासाठी चपला वापरतो, तसं त्या काळामध्ये नाल्याच्या चपला वापरणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं. तर तशा त्या प्रकारची चप्पल आजी वापरायची. त्याचबरोबर अंगात चोळी
हिरवा आणि लाल अशी दोन रंगाची नऊवारी इरकल होती वापरायची. म्हणजे बघा आजीचं राहणीमान कसं होतं टापटीप होतं. आजी कुठल्या कुठल्या रंगाची इरकल वापरायची. आजीच्या डोळ्याचा रंग कोणता होता? लाल आणि हिरवा. आणि ती कुठल्या ह्याची होती? आता आपण ब्राईड वगैरे म्हणतो तसं त्यावेळेला इरकल म्हणजे हे श्रीमंतीचं लक्षण असं म्हणायचं. आपण सगळ्या वेगवेगळ्या साड्यांची सूत असतात, हे असतात, ते असतात. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये इरकलची अशी डोळी वापरायची. तर आमच्या घरी त्यानंतर काय म्हणतात की कपाळावरचं कुंदन दिसू नये म्हणून त्यावर फुक्का लावायचा. फुक्का लावलेला असायचा. आपल्या त्याच्यावर पहिल्याच ओळीमध्ये लेखकाने सांगितले की त्याच्यानंतर त्या असं त्यांनी पूर्ण संसाराचा गाडा ओढलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लेखकाने सांगितले की फुक्का लावायची. आपण नॉर्मली बायका पण फुक्का लावतात, पण त्या आजी फुक्का लावायच्या. आजीच्या अशाच या आजीच्या चित्रछायेने आम्ही सर्व कुटुंब हे गुन्हा गोविंद नांदत होतो. आमच्या घरी एक गावरान गाय तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका एक बेताला तरी ती कोण किंमत द्यायची. बेताल म्हणजे काय होतं? बेताल म्हणजे आम्ही सांगू शकत का? बेताला म्हणजे एका एक वर्षाने म्हणजे काय? एका एक वर्षाने ही एक तरी वासू एक तरी बैल द्यायचीच. म्हणून काय व्हायचं की तिचाच कपिलीचाच बैल हा काय आमच्याकडे शेतामध्ये काम करण्यासाठी असायचा. तर ते काय म्हणतात की आमची कपिला काही भरपूर दूध द्यायची. आमच्या वडील किंवा आमची काका दाराकडे निघाले की आज म्हणून आमचा मोर्चा डोक्यात पडायचा. मोर्चा वाक्य मोर्चा मोर्चा वळवणे म्हणजे काय? जागा वळवणी आम्ही सांगायचा. मोर्चा वळवणी वाक्य उपयोग करा. त्याचा अर्थ सांगा. चला मोर्चा वळवणी. मोर्चा वळवणी लक्ष अगदी बरोबर. तुम्ही सांगा बरं एखादं उदाहरण सांगा. वाक्य उपयोग करून दाखवा. चला सांगा. ज्या वेळेला वर्गामध्ये